नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या या चॅनलवर महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण सर्वात प्रथम या चॅनलचा जो मोटो आहे, या चॅनलचा जो आपण एम आहे ते तुम्हाला मी सरळ स्पष्ट करतो। या चॅनलचा हेतू हाच आहे, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या जे काही गव्हर्नमेंटच्या भरती आहे, जे काही महाराष्ट्र शासनाच्या ज्या भरती आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती पोहोचवणे, त्याच्याबद्दल डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट माहिती देणे, त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये जे काही भरती होतात त्याच्यामध्ये कोणते जागा किती आलेल्या आहेत त्याची माहिती देणे, त्याच्यासोबतच महाराष्ट्र एक्झामच्या जेवढे चालू घडामोडी हा विषय आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही पाहाल 25 मार्क 30 मार्कसाठी चालू घडामोडी हा विषय असतो। चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सची आपण संपूर्ण माहिती या चॅनलद्वारे तुम्हाला देणार आहोत। या माध्यमातून तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये होणाऱ्या जे काही भरती आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन आणि चालू घडामोडी या विषयावर संपूर्ण आपण स्पष्टीकरणासहित त्याच्या आपण या चॅनलवर घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आता पुढे येणाऱ्या ज्या भरती आहेत त्याच्याबद्दल एक थोडक्यामध्ये माहिती देतो। त्याची तयारी तुम्हाला या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला करायची आहे। सगळ्यात प्रथम जे 12वी पास आहे 10वी पास आहे त्याच्यासाठी एक सगळ्यात मोठी चांगली बातमी आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई पोलीसची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। मुंबई पोलीसमध्ये आता सध्या हल्ली जे बातमी येत आहे त्यानुसार असं आढळून येते की 21,000 जागा शिल्लक आहेत गट क गट ड मध्ये, म्हणजे जनरल ड्युटीवाले जे आहेत त्याचे असे पकडून टोटल 20 ते 21,000 पदे रिक्त आहेत। तर हे 20 ते 21,000 पदे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये भरली जाणार। त्यामुळे जे 10वी 12वी पास आहे जे फिजिकल करत आहेत त्यांना उत्तम संधी आहे। तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तर त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत। पण याची तुम्ही तयारीला लागा। त्याच्यानंतर बघा, हेच जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आहेत त्यांना एक येणाऱ्या 6 ते 8 महिन्यात वन विभागाकडून एक सगळ्यात महत्त्वाची बातमी येत आहे का वन विभागमध्ये वनरक्षक हे याचे 20,000 पदे रिक्त आहेत। 20,000 पदे रिक्त आहे, तर ते 20,000 पदे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे। त्याची पण माहिती देत आहे मी। तर त्याच्यामध्ये वनरक्षक हा जो पद आहे हा खूप महत्त्वाचा पद आहे वन विभागमध्ये, कारण याच्यामध्ये भरपूरसे यंग जे आहेत टॅलेंट आपल्या महाराष्ट्राचे ते लागलेले आहेत आणि अजून हे भरती होणार आहे, त्यामुळे उत्तम संधी आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाची तलाठी भरती, सगळ्यांचा फोकस याच्यावर आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा आता फायनल इयरमध्ये असेल तर त्यांनी तलाठी भरतीला लागा। तलाठी भरती येणाऱ्या काळामध्ये होणार आहे 100% आणि 2,500 जागा रिक्त आहेत। 2,500 जागा रिक्त असल्यामुळे तुम्हाला याची तयारी करावी लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला आमचा पूर्णपणे तुम्हाला मदत राहणार आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे आणि आपण समोर क्लासेससुद्धा सुरू करणार आहोत करंट अफेअर्ससाठी। त्यानंतर बघा, कृषी विभाग, ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, BSc कृषी किंवा इतरही कृषीमधल्या जे काही डिग्री झालेल्या असेल तर त्यांच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे की आपण कृषी विभागामध्ये आता सध्या गट क च्या 5,500 जागा रिक्त आहे आणि त्याच्यासोबत गट ड च्या सुद्धा 2,500 जागा रिक्त आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे कृषीचा डिप्लोमा त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये संधी आहे। तर या जागासुद्धा आता येत्या काळात येणार आहेत, त्याच्याकरिता सुद्धा तुम्हाला कृषीचा सुद्धा अभ्यास करावा लागेल। तर त्या कृषीचं सुद्धा आपण करंट जे काही कृषीचं असते ते सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहोत आपणापर्यंत। त्यानंतर बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाची भरती येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल। किमान 3 ते 4,000 पदे रिक्त आहेत, त्याच्यामध्ये वाढही होऊ शकते। 3 ते 4 पदे रिक्त आहे, तर ते येत्या काळामध्ये 100% भरणार आहे। त्यामुळे त्याची सुद्धा तुम्ही तयारीला लागू शकता। त्यानंतर एक औषध खातं जे आहे, औषध निर्माण जे खातं आहे त्याच्यामध्ये सुद्धा MPSC मध्ये हा पद येतो आणि याच्यामध्ये सुद्धा 150च्या वरत जागा आहे आणि हे गट ब ची जागा आहे। गट ब च्या जागा असल्यामुळे तुम्हाला ग्रॅज्युएशन असायला पाहिजे तुमचं, आणि औषधी या फार्मसी या फील्डमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ होईल। यांना पण हे संधी आहे। 152 पदे आहे, अधिकारी दर्जाचे पदे आहेत, ते सुद्धा भरण्यात येणार आहे।
त्यानंतर बघा एक सगळ्यात महत्त्वाचं, जे 12वी पास आहे, 10वी पास आहे आणि जे काही आता जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्याचं, त्यांच्यासाठी आता नगर परिषदाची जागा निघणे, जाहिरात येणं सुरू होणार आहे. नगर परिषद सगळ्या महाराष्ट्रात जेवढ्या नगर परिषद आहेत सर्व नगर परिषदामध्ये जागा भरपूर आहेत. सगळ्या जागा त्वरित भरणे असे आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे ह्या जागा पण येत्या काळामध्ये तुम्हाला दिसणार आहे. 3000 पेक्षा जास्त पदे नगर परिषदमध्ये रिक्त आहे, तर ते सुद्धा येत्या काळामध्ये भरल्या जाणार आहे. त्याची सुद्धा तुम्ही तयारी करा. ते गट ड, गट क, गट ब या तीनही गटामध्ये ह्या भरती होणार आहे. त्यासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये जे राहणारे विद्यार्थी आहेत जे तयारी करतात त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाचं आहे. अमरावती महानगरपालिकाची जागा येणार आहे. त्याच्या पण 150च्या वरती जागा आहेत आणि ते सुद्धा येत्या काळामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये भरणार आहे. त्यासोबतच एक महाट्रान्सपोची लिपिक पद अप्पर डिव्हिजन क्लर्कची जागा येणार आहे. त्यामुळे 250च्या वरती त्या जागा येणार आहे. असे पूर्ण जवळपास 9 ते 10 विविध जाहिराती येणार आहे आणि एकदम जम्बो भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना तयारीला लागायचं आहे आणि चालू घडामोडीसाठी आपले नोट्स वापरा. आपण PDF नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ते PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे. एकदम मात्र कमी दर्जामध्ये किंवा कमी किमतीमध्ये आहे आणि दर्जा एकदम उत्तम आहे. प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक वर्षाचं त्याच्यामध्ये प्रत्येक घडामोडी आहे. खेळापासून तर चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, राज्यघटना आणि कृषी अशा सगळ्या घटना आम्ही पूर्ण वर्षाचे त्याच्यावर नोट्स काढत आहोत आणि लेटेस्ट नोट्स काढत आहोत आणि ते नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड पण करू आणि आपल्या चॅनलवर आपण प्रॅक्टिस पण घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे दररोज तुम्हाला संध्याकाळी एक डेली नोट्सचा व्हिडिओ येणार आहे या चॅनलवर आणि ते डेली नोट्स जे आहे करंट अफेअर्सचं ते तुम्हाला खूप फायद्यासाठी ठरणार आहे. तुम्ही आपले नोट्स काढणं सुरू करा आणि येत्या भरतीमध्ये याचा लाभ घ्या. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलला पुढे वाढवा.